हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी खूप दिवसानंतर चॉपरला बाहेर काढलेलं आहे. चॉपर ही माझी किचनमधली सगळ्यात आवडतीची वस्तू आहे. जेव्हापासून मला कळलं ना की चॉपरने आपण कांदा, टोमॅटो किंवा कोणत्याही ज्या काही भाज्या आहेत त्या बारीक कट करू शकतो, तेव्हापासून मी चॉपर हे वापरायला लागलेली आहे. जसं म्हणजे सुरुवातीला मार्केटमध्ये यायला लागलं ना, तेव्हापासून आत्तापर्यंत मी 4-5 चॉपर ही यूज केलेले आहेत. सगळ्यात आवडतीची वस्तू, कारण मेन म्हणजे ना कांदा कट करण्यासाठी मी त्याचा जास्त वापर करते. कांदा शेवटी रडवतोच तेवढा, त्यामुळे मध्ये-मध्ये मी खूप दिवस झाले तेव्हा आहे ना त्याचा वापर करणं सोडून दिला. हातानेच कांदा कट करून घ्यायची, हाताने म्हणजे विळीने. चाकूने तर काही मला भाज्या कट करता येत नाही, पण विळीने मी कट करते. जे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघतात ना विळी, त्याने. तर आमच्याकडे विळीच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही कमेंट करून सांगा. माझा हा चमचा आहे ना आज मला सापडतच नव्हता. सगळे चमचे मी उलटे-पालटे करून बघितले, तेव्हा तो मला सापडला. आणि अशी एखादी वस्तू जर घरातली म्हणजे दिसली नाही किंवा सापडली नाही ना, तर जीव आहे ना कासावीसच होऊन जातो. कुठे गेला असेल, कुठे गेला असेल असं होऊन जातं. घरामध्ये इतके सारे भांडे आहेत, पण जे रुटीनमधले भांडे असतात ना, जर ते दिसले नाही ना, तर मग आपली जीवाची घालमेल चालू होऊनच जाते. हे तुम्ही सुद्धा ऑब्झर्व्ह केलेलं असेल. प्रत्येकाच्या बाबतीत हे घडतंच. आज जेवणामध्ये ना मस्त अंडा भुर्जी बनवायची होती आणि त्यासाठीच आहे ना मी मस्त कांदा कट करून घेतला होता चॉपरमध्ये. आणि हे अंडं फोडता अर्ध अंड किचन वाट्यावर पडलं आणि अर्ध कढईमध्ये गेलं. आणि सगळी कामाशी छान चालू असली ना सुरळीत, का असं काहीतरी काम वाढवा झाल्याशिवाय राहतच नाही. काही ना काहीतरी घडतंच, कोणती ना कोणती गोष्ट घडूनच जात असते. आणि तसंच आज झालं. सगळं छान आवरलेलं होतं, तर फक्त अंडा भुर्जी बनवून आणि जेवणच करायचं होतं. आणि मग काय लगेच हे काम वाढवा झालंच. पण माझ्याकडे हे वाईप्स आहे ना, त्यामुळे मी त्याने पटकन क्लीन करून घेतलं. जेव्हा पण घरामध्ये नॉनव्हेज बनलं जातं ना, तेव्हा मी किचन वाटा छान स्वच्छ धुवूनच घेत असते. मग ती अंडा पोळी असू द्या किंवा नुसते अंडे उकडलेले जरी असले ना, तरी सुद्धा मी क्लीन करून घेते किचन वाटा. तर तो धुवायचा आहे, पण तोपर्यंत हे बघवलं जाणार नाही, त्यामुळे वाईप्सनेच थोडंसं तिथल्या तिथे पुसून घेतलं. आणि वाईप्सचा वापर आहे ना मी खरंच खूप करते आणि खरंच युजफुल प्रोडक्ट आहे. आणि जर तुम्हाला पण हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, नक्की चेकआउट करा. एखादी गोष्ट जर घडायची असली ना, तर ती कशी पण घडते, पण आपल्यावर असतं त्या गोष्टीकडे किती लक्ष द्यायचं. जेवढं आपण जास्त लक्ष देऊ ना, तेवढा त्रास आपल्याला जास्त होतो. त्यापेक्षा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आणि पुढच्या कामाला सुरुवात करायची, जेणेकरून पुढची कामं सुद्धा चांगली होतात. जेवणासाठी थोडासा वेळ होता म्हणून म्हटलं चला जे काही सुकलेले कपडे आहे ना ते पण काढून घेऊयात. ते काढून घेतले. आणि आता त्याच्या घड्या मी कधी घालणार आहे ते काही माहिती नाही, पण झोपेपर्यंत नक्कीच घालेल, कारण हे काम मला आवडतच नाही. आणि मला पण माहिती, माझ्या भरपूर मैत्रिणींना ना हे काम अजिबात आवडत नाही. म्हणजे अशी भरपूर कामं असतात जी आपल्याला आवडत नाही, पण ती आपल्याला करावीच लागतात. आवडो किंवा नाही आवडो, नाईलाज असतो आणि आपल्याशिवाय दुसरं तर कोणी करणारच नाही. त्यापेक्षा करूनच घेतलेली बरी. झाडांना मस्त पाणी दिलं, दिवसाआड किंवा दररोज जर झाडांना पाणी दिलं ना, तर झाडे इतकी छान हिरवीगार आणि टवटवीत राहतात. तर चला जेवण झाली, थोडासा आराम केला आणि नंतर निघालो बाहेर. बाहेर जायचं होतं म्हणजे खास आहे ना मुलांना फिरवून आणायचं होतं, कारण दोघांची तक्रार होती, तुम्ही आम्हाला कुठेच फिरायला नेत नाही, फक्त गावाला नेतात आणि पुन्हा घरी घेऊन येतात. त्यामुळे म्हटलं चला आज यांना छान असं फिरवून आणूया. आणि दोघांचं गाडीमध्ये इतकं प्रेम उतू येत होतं ना, आणि घरामध्ये मात्र कोणत्या गोष्टीवरून कधी भांडण झुकताना कळतच नाही. आणि मग ते भांडण भांडण म्हणजे चांगलं युद्धच सुरू होऊन जातं. आणि मग काय आपल्यालाच थोडा पुढाकार घ्यावा लागतो आणि दोघांची छान समजूत काढून येणार ते भांडण मिटून द्यावं लागतं. ही घरघरकीच कहाणी आहे, तुमच्या घरामध्ये हे घडतच असेल. इथे आम्ही पहिलं तर कार्ड काढून घेतलं आणि त्यानंतर हा जो काही बँड आहे ना तो हातामध्ये बांधला आणि नंतर मध्ये एंट्री केली. आता मध्ये गेल्यानंतर भरपूर सारे गेम्स आहे आणि इथे या दोघांचं असं झालं होतं ना, कोणता गेम खेळू आणि कोणता नको. आता श्लोक लहान होता ना, तेव्हा त्याला आम्ही आणलेलं होतं, तेव्हा त्याला इतकं काही कळत नव्हतं, पण आता कळायला लागलेलं आहे आणि आता फर्स्ट टाइम आणलं, त्यामुळे ना तो मात्र खूप खुश होता. त्याला तर असं झालं होतं प्रत्येक गेम मी खेळलाच पाहिजे. आणि इथे त्यांनी भरपूर गेम खेळले, पण एक प्रॉब्लेम खूप मोठा होता इथे फिझीफॉक्सला, तो म्हणजे इथे ना काही काही जे काही गेम होते ना, ते एजनुसार होते आणि हाईटनुसार होते. त्यामुळे भरपूर म्हणजे भरपूर गेम आहे ना श्लोकला काही खेळताच आले नाही. पण आरूने खूप मजा करून घेतली आणि जेवढे त्याला खेळता आले ना, त्यातला एक सुद्धा गेम त्याने सोडला नाही. प्रत्येक गेम त्याने खेळून घेतला. म्हणजे बाकीच्या गेमची चांगलीच त्याने कसर काढून घेतली. आणि जिथे-जिथे त्याचे पाय वगैरे पुरत नव्हते ना, तिथे त्याचे पप्पा होतेच त्याला जोडी.
हा गेम श्लोकला अलाउड नव्हता आणि तो इतका केविलवाणी त्या दोघांकडे बघायचा ना, आणि त्याने असं बघितलं का मग आम्हाला असं वाटायचं की सगळे गेम आहे ना सगळ्या मुलांसाठी पाहिजे होते. आणि लहान मुलांचं कसं असतं ना, दुसऱ्या लहान मुलांनी जर खेळलं ना, म्हणजे एखादी वस्तू जरी त्यांच्या हातात बघितली ना, ती लगेच आपल्याला पाहिजे असते. आणि तसंच इथे पण चालू होतं आणि त्यातले त्यात आहे ना, दादा खेळतो आणि मी खेळत नाहीये, दादालाच तुम्ही मग प्यार करता, मला करत नाही, अशी लगेच आमची कहाणी सुरू होऊन जायची. आणि इथे सुद्धा आहे ना, हा सुद्धा गेम त्याला अलाउ नव्हता. त्याला मध्ये एंट्रीच नव्हती कारण त्याचं एज नव्हतं. तिकडे हाईट नव्हती आणि इकडे एज नव्हतं. त्यामुळे इथे सुद्धा तो माझ्या मागे ना रुसून बसलेला आहे. मग काय आम्ही दोघं पण आहे ना बसलो इथे दरवाजावरच, म्हणजे तिथे दरवाजा होता ना तिथेच आम्ही बसलो. पायऱ्यांवरच बसून घेतलं आणि मग बसलो त्याच्याकडे बघत. मग अर्धा तास आहे ना मी जवळ त्याची समजूत काढली आणि त्याला इकडे घेऊन आली खेळायला. पण त्याला इथल्यापेक्षा ना दादा बरोबरच खेळायचं होतं. आणि शेवटी मग थोडेसे लहान मुलांना बघितल्यानंतर मग थोडासा रमला आणि मी पण त्याच्याबरोबर थोडं खेळली. आणि नंतर तो मात्र आहे ना जरा विसर पडला आणि नंतर खेळायला लागला. नाहीतर बापरे, म्हणजे मुलांना आपण कितीही खेळून दिलं किंवा कितीही वस्तू द्या किंवा काही करा, पण त्यांचं ना समाधानच नसतं. दुसऱ्यांनी आणि स्पेशली भावाने जर केलं ना, भावा बहिणींचा जो काही हेवा असतो ना तो काहीतरी वेगळाच आहे बरं का. आणि म्हणजे किती तुम्ही काही समजूत काढा, पण गोष्ट तिथे येऊन अडते म्हणजे अडतेच. त्याला दिलं, मला दिलं नाही, हो की नाही? तुमच्या घरात असंच आहे का? नक्की मला कमेंट करून सांगा. नंतर नंतर तो इतका रमून गेला ना, की त्याला त्या गोष्टीचा विसर सुद्धा पडून गेला. छान खेळत होता आणि इथे आहे ना खरंच आम्ही सुद्धा खरंच रिलॅक्स होऊन गेलेलो होतो. आणि थोडंसं आहे ना आपलं तेच तेच डेली रुटीनपेक्षा थोडंसं असं काही चेंज झालं ना तर छानच वाटतं. आता इथे काही लहान मोठं असं काही वय नव्हतं बरं का. ह्या आजी सुद्धा त्यांच्या नातीबरोबर खेळत होता आणि ते बघून तर मला खूप भारी वाटलं, की खेळण्यासाठी किंवा आपली आवड जपण्यासाठी आपण लहान आहोत की मोठं आहोत हे काही बघायचं नसतं. आपल्या मनाला काही जे पटतं ना तेच आपण करायचं, जेणेकरून आपल्याला छान वाटलं पाहिजे. 2-3 तास तिथे छान असं खेळलो, रिलॅक्स झालो. त्यानंतर घरी आलो. आपण येताना आहे ना थोडासा भाजीपाला आणि त्याचबरोबर आहे ना भत्ता मेन आणलेला होता आणि आहोंसाठी फ्रॉन्स सुद्धा आणलेले होते. घरी आल्यावर पहिलं तर फ्रेश झालो आणि भूक लागलेली होती त्यामुळे पहिले आहे ना भत्ता सोडून घेतला आणि आहोंना तसाच खायचा होता त्यामुळे पहिलं त्यांना नेऊन दिला. आणि त्यानंतर मात्र आम्ही ना कांदा, टोमॅटो, कोथिंबीर मी हे सगळं चॉपरमध्ये कट करून घेतलं. थोडंसं ओलिव्ह टाईप आम्हाला खायचं होतं तिघांना. तर इथे मी कांदा, टोमॅटो कट करून घेतला आपल्या चॉपरमध्येच. आता चॉपर वरती काढला म्हणजे त्याची अजिबात सुटका होणार नाहीये. ओलिव्ह बनवताना आहे ना मी एकदम साधी सिंपल बनवते. त्यासाठी इथे ना मी भत्ता घेतला. त्यामध्ये जे काही कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर चॉप करून घेतलेली होती ती ॲड केली. पाणीपुरीचं जे काही पाणी असतं ना, इमली चटणी, त्यानंतर पाणीपुरीचं पाणी तिखटवालं, तर ते पण थोडं थोडं यामध्ये ॲड करून घेतलं. थोडासा चाट मसाला टाकला आणि आपलं मीठ टाकलं. हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं की झाली आपली ओलिव्ह. एक नंबर लागते बरं का. आणि अशीच आम्ही साधी सिंपल बनवतो, जास्त काही ॲड करत बसत नाही आणि तरी पण छान लागते. इथे मस्त मी त्याला मिक्स करून घेतलं. चमच्याने व्यवस्थित काही करता येत नव्हतं त्यामुळे मस्त हातानेच त्याला वरती खाली करून घेतलं. छान इतकी भारी झालेली होती ना, टेस्टी टेस्टी. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा मुलांना संध्याकाळच्या वेळेला भूक लागायची ना 4-5 वाजता, त्यावेळेला ना मी त्यांना अशी ओलिव्ह बनवून द्यायची आणि ती त्यांना ना आता खूप आवडायला लागली. त्यामुळे जेव्हा पण म्हटलं की तुम्हाला भत्ता देऊ का, तर त्यांचं असतं ओलिव्हच बनव. तर अशी एकदम साधी सिंपल मी बनवत असते, जास्त काही ॲड करत नाही, त्यामुळे ती अजून छान लागते. भेळ खाल्ली आणि त्यानंतर आम्हाला चहा सुद्धा प्यायचा होता. तर मस्त इथे छान गरमागरम चहा बनवला. पण हा गरमागरम चहा मला काही प्यायला भेटलाच नाही, कारण मला खूप गरम चहा प्यायला आवडत नाही. थोडंसं कोमट गार झाला की त्यानंतरच मी पिती. म्हणून मी माझ्या कपाला थोडंसं बाजूला केलं. म्हटलं चला तोपर्यंत ना, म्हणजे चहा गार होईपर्यंत आपण हा जो काही किचनवरचा पसारा आहे ना तो आवरून घेऊया. तर जो काही खाऊ आणलेला होता ना तो या डब्यामध्ये भरून ठेवला आणि जो काही उरलेला आता हा भत्ता होता ना तो मी या कॅरी बॅगमध्ये भरून ठेवते, जेणेकरून तो सादाळायला नको. आणि अशा पिशव्या आहे ना मी स्टोअर करूनच ठेवते. तुम्हाला माहितीच आहे, चांगला खजिनाच असतो माझ्याकडे बॅगचा. तर छान यामध्ये ना जो काही खाऊ होता तो काढून घेतला आणि येताना थोडासाच आहे ना भाजीपाला पण आणलेला होता. जास्त नाही, थोडासा आणलेला होता आज. भाजीपाला थोडा असो किंवा जास्त, कितीही आणला तरी तो आपल्याला व्यवस्थित निसून पुसून फ्रीजमध्ये ठेवावाच लागतो. तर सगळा भाजीपाला मी बाहेर काढून घेतला. ही ही टिफिन बॅग मात्र अहोंची आहे आणि त्यामध्ये ना मी कॅरी बॅग ठेवून घेत असते, जेणेकरून जे काही तेल वगैरे लीक नको व्हायला टिफिनमधलं. आणि तळायला मग ते सांडतं आणि मग लगेच बॅग खराब होऊन जाते. त्यामुळे ना अशी कॅरी बॅग मी खाली ठेवत असते. जरी लीक झालं तरी टेन्शन नसतं. आणि असं पण टिफिनला मी बॅगमध्येच टिफिन देत असते, कॅरी बॅगमध्ये, आणि नंतर या बॅगमध्ये ठेवते. म्हणजे आपण प्रत्येक जण एवढी तर काळजी घेतोच. तर
मी पण तसंच करते. बॅग व्यवस्थित झटकून घेतली, त्यामध्ये ती जी काही बॅग होती ना ती ठेवून घेतली आणि आता हा भाजीपाला मला ठेवून घ्यायचा होता आणि कालच मी हे सगळे फ्रीजमधले जे काही स्टोरेज कंटेनर होते ते पण मी क्लीन करून घेतलेले होते काही आणि त्याचबरोबर काही बरण्या सुद्धा रिकाम्या झालेल्या होत्या, त्या पण छान घसून ठेवलेल्या होत्या. आता हे सगळं काही छान मस्त सुकलेलं आहे. आता हे सगळं मला आवरून घ्यायचंच आहे, पण त्याआधी म्हटलं हा भाजीपाला जो आहे ना तो फ्रीजमध्ये ठेवूया. आता मिरच्या तर सगळ्या संपलेल्या होत्या, त्यामुळे आज मी जास्तच मिरच्या आणलेल्या होत्या. पहिलं तर त्या मी या डब्यामध्ये भरून ठेवल्या आणि जेव्हा पण भाजीपाला भरून ठेवायचा असतो ना तर ते मी असे नॅपकिन असू द्या किंवा जे काही कॉटनचे कपडे वगैरे असतात ना तर ते असे ठेवत असते आणि त्यावरच तो भाजीपाला ठेवते, जेणेकरून तो भाजीपाला लवकर खराब होऊ नये. त्यामुळे अशी छोटीशी काळजी मी घेत असते. तुम्ही काय काय काळजी घेता नक्की मला कमेंट करून सांगत जा. तर हा सगळा भाजीपाला मी या स्टोरेज कंटेनरमध्ये भरून ठेवला. जर तुम्हाला हे सगळे स्टोरेज कंटेनर हवे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, नक्की चेकआउट करा. आता भाजीपाला मी थोडा आणला किंवा जास्त आणला तरी सुद्धा ना फ्रीज क्लीन केल्याशिवाय तो मी काही मध्ये ठेवतच नाही. जेवढा मी भाजीपाला आणलेला होता ना तो या स्टोरेज कंटेनरमध्ये व्यवस्थित ठेवून घेतला. आता पुढे मी हा भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवला की मग फ्रीज क्लीन करत बसली, हे मात्र तुम्हाला पुढच्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जात होता, त्यामुळे मी इथेच तो स्टॉप करते. तर चला, कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ? आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. बाय बाय.